मित्रांनो, खरंच निसर्ग हा विविधतेने नटलेला आहे. किती वेगवेगळी सुगंधाची पुष्प आहेत. मग ती पारिजात असो, बकुळीचे असो की गुलाबाचं असो. कधी आपली नजर देखील वळली आहे का, की पानांमध्ये सुद्धा किती विविध प्रकार आहेत, किती वेगवेगळ्या छटा आहेत. आता पहा ना, भगवान विष्णूला आपण तुळशी अर्पण करतो, तर शंकराला बेलाचे पान, तर विवाह प्रसंगात मेहंदीचं पान. म्हणजे काय, तर वृक्षाच्या प्रत्येक पानापानात दडलंय गुपित. तर आज प्रस्तुत करत आहे एक छानसं काव्य, दडलंय गुपित पाना पानात. तुळशीचं पान तिला विष्णुपदी स्थान, तुळशीचं पान तिला विष्णुपदी स्थान, बेलाचं पान त्याला शंकराचा मान, आपट्याचे पान त्याला सुवर्णाचा मान, आपट्याचे पान त्याला सुवर्णाचा मान, केवड्याचे पान त्याला जिथे नागाचा आहे स्थान, रुईचे पान शोभे मारुतीला छान, मेहंदीचं पान त्याला विवाहात शकुनाचा मान, केळीचे पान वाढवे भोजनाची शान, केळीचे पान वाढवे भोजनाची शान, नागरवेलाचं पान दिसे गोविंद विड्याला छान, पिंपळाचे पान तिथे मुंजाचे स्थान, गुलाबाचे पान कसे काटेरी छान, दडले गुपित पाना पानात, तमालपत्राचे पान वाढवे मसाल्याची शान, तमालपत्राचे पान वाढवे मसाल्याची शान, कढीपत्त्याचे पान त्याला फोडणीत स्थान, पळसवडाचे पान शोभे पत्रावळ्याला छान, गवताचे पान त्यावर दवबिंदू शोभायमान, ओव्याचे पान त्याला भजित मान, ओव्याचे पान त्याला भजित मान, अळूचे पान लागे अळूवडीला छान, अळूचे पान लागे अळूवडीला छान, वहीचे पान ते लिहायला किती छान, पुस्तकाचे पान ती तर माहितीचीच खाण, आंब्याचे पान तर तोरणाची शान, आंब्याचे पान तर तोरणाची शान, ब्राह्मीचे पान स्मरणशक्तीला महान, ब्राह्मीचे पान स्मरणशक्तीला महान. असं आहे दडलंय गुपित पाना पानात. निसर्गाला जपा आणि त्याचा समतोलही सांभाळा. दडलंय गुपित पाना पानात.